हॅलो, गुड जॉब. या आता परत. म्हणजे मिशन सक्सेसफुल? हो ग बाई, ये आता परत. आलो 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 आलो. म्हणजे समीर नक्कीच रेस्टॉरंटचं काम करत नाहीये. कोणतं काम करतोय हा? कोण आहे ती माणसं? यांना हा भेटतोय. रेस्टॉरंटच्या कामासाठी यांना भेटत काही कळत नाहीये. या सगळ्याची उत्तरं एकाच ठिकाणी मिळू शकतात. समीर, खरं तर आरामापेक्षा तुम्ही माझ्यासाठी जे जे केलंत ना, त्यामुळे मला लवकर बरं वाटतं. किती साधेपणा आणि गोडवा आहे तुमच्या वागण्यात. सगळ्यांना आपलंसं करून टाकता. संध्याकाळ झाली आहे, समीर येतच असतील. अरे सांगितलं ना मी वेळेत येतो म्हणून. श्रेयसचे बाबा? अरे बापरे, हे घरी जातात वाटतं. हे घरी गेले तर परत वाद होते. नाही, यांना थांबवायला हवं. हो, एक मिनिट करतो तुला फोन. तुम्ही घरी जाताय का? हो. मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्याशी काय बोलायचं आहे जरा. आपण बाहेर जाऊया का? बाहेर जाऊन बोलू. बोलण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. 2 दिवस झाले मी फोन करतोय. घटस्फोटाच्या पेपर्सवरती सह्या केल्या का कोणीच उत्तर देत नाहीये. लिटरली मला इग्नोर केलं जात आहे. त्यामुळे असं काही नाहीये हो. प्लीज मला फक्त 2 मिनिटं बोलायचं. तुम्हाला माझं म्हणणं नाही पटलं तर तुम्हाला हवं ते करा. प्लीज बोलूया ना. हे बघा वहिनी, तुमचा रिस्पेक्ट आहे म्हणून आपण बोलूयात. पण मी उचललेलं पाऊल तुमच्या सांगण्यावरून मी मागे घेईन अशी अपेक्षा करू नका प्लीज. ठीक आहे. आशुतोष दादा, बघा मला माहिती आहे की रेणुकाताई आणि तुमच्यामध्ये वाद आहेत. तुम्ही बोलत नाही एकमेकांशी. पण प्लीज एकदा फक्त श्रेयसचा विचार करा ना. बघा तुम्ही दोघेही एक एक पाऊल मागे आलात ना तर गोष्टी सुरळीत होतील. अजूनही वेळ केलेली नाहीये. हो वहिनी, केवळ तुमच्या आशा आहेत. हो, मी एक काय 10 पावलं मागे घेतले तो श्रेयस आणि रेणुकासाठी. पण सॉरी टू से, रेणुकाचं कशानेच समाधान होणार नाही. हो, पण संसार काडी काडी जमवूनच होतो. एकदमच महाल उभा राहत नाही ना. हो, तिच्यासाठी कितीही केलं तरी तिच्या काय मागण्या पूर्ण होतच नाहीत. तिच्यासाठी इझी मनी, ऐशो आराम हीच तिची वृत्ती आहे वहिनी. हे बघा, मान्य आहे ती काही श्रीमंत नाही आहे. हो, पण समजुतीने केला सुखाचा संसार होऊ शकतो, आनंदाचा संसार होऊ शकतो इतकं तर नक्कीच कमावतो ना मी. तरी सुद्धा ती घर सोडून गेली. मला नाकारतं ठरवलं. मला माझ्या मुलापासून तोडलं. हो, मी कॉम्प्रोमाइज करण्याचा किती प्रयत्न केला. समीरने सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला.
रेणुका आणि तिच्या आईचा ॲटिट्यूड म्हणजे जाऊ दे वहिनी, आता आता नाही सहन होतो, खरं सांगतो तुम्हाला. हे श्रेयस, अरे बाळा श्रेयस कसं आहे बाबू तो? मी छान आहे बाबा, तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे. तुम्ही दोघे गर्दीचा फायदा घेऊन माझ्या मुलाला पळवून न्यायचा प्रयत्न करताय ना? श्रेयस बाळा, आता तू घरी जा, बाबा नंतर येतील ना तुला भेटायला. नाही, मला बाबांजवळच थांबायचंय. तुम्ही बाळा. प्लीज त्याला समजावा ना. तुम्हाला माहितीये कोणी बघितलं तर हे सगळं प्रकरण चिघळेल. तुम्ही प्लीज त्याला समजावा ना. ऐक ना बाळा, मी काय म्हणतोय, मामी म्हणते ना तसं कर ना प्लीज बाळा. मी नंतर येतो ना तुला भेटायला. ऐक ना बाळा प्लीज. हा हा बाळा. नाही नाही, मला ऐक ना. तुमच्याजवळच श्रेयस थांबायचंय. श्रेयस 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 बाळा प्लीज ऐक ना, ऐक ना. मामीच ऐकणार नाही मामीचं ऐक ना का? बाळा. हा? ऐक ऐक. श्रेयस आता हे बघ, ऐक ऐक माझं, आपण घरी जाऊ. हा, बाबा नंतर येतील ना तुला हा, हो, भेटायला. हो. चल. Please असं कर. अर्पिता मॅडमच्या सगळ्या क्लायंट्सला जाऊन भेटलो मी आणि सगळेजण डबा सुरू करायला तयार झालेत. फक्त आपल्याला उद्यापासून सुरू करावे लागतील. उद्यापासून? हा, उद्यापासून. मला तर खरंच वाटत नाहीये सगळं बॅक टू नॉर्मल होणार. समीर, हा आता लगेच थँक्यू वगैरे म्हणू नका मला. अर्पिता मॅडमने हे सगळं तुमच्यासाठी केलं असतं तर त्यांचे आभार मानले असते का तुम्ही? नाही ना, मग माझे कशाला मानताय? अहो आता आम्ही दोघं काही वेगळे नाही आहोत. त्याचाच तर आनंद आहे ना. हा? आणि आपल्या घरची सगळी कामं हळूहळू मार्गी लागतात यातच समाधान आहे मला. तुम्हाला ऑल द बेस्ट. अर्पिता बरी आहे ना? बऱ्यात त्या. काय का निकी, काय झालं? नाही, काही नाही. चेहराच सांगतोय तुझा. काय झालंय? निकी काय झालं? मॅच जवळ आली ना, तर